आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर आपण काहीतरी थंड प्यायला किंवा आईस्क्रीम वगैरे खायला आणतो. तर बाहेरून आणण्यापेक्षा आज आपण आता घरीच बनवणार आहोत. एकदम बाहेरसारखंच आपण आज घरी बनवणार आहोत, घरातल्याच साहित्यामध्ये. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर इथं मी 1 कप दूध घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं आईस्क्रीम बनवायचं आहे त्यानुसार घ्यायचं. मी त्याच्यातलं थोडं बाजूला ठेवलेलं आहे आणि आपण आता हे गरम करायला दूध ठेवूया. तोपर्यंत आपण थोडं बाजूला काढलेलं ते दूध वाटीमध्ये घेऊया आणि त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. इथं तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. हे आता आपण राहिलेल्या दुधामध्ये मिक्स करून घेऊया. हे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. आणि आता त्यामध्ये आपण 1 छोटी वाटी साखर घालूया. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे आपण 5 ते 6 मिनिटं कमी गॅसवर चांगलं शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये आपण हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. हे आता थोडंसं घट्ट होत आलेलं आहे. अजून आपण 1 ते 2 मिनिटं गॅसवर ठेवणार आहोत. आता आपलं झालेलं आहे, तर गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड करून घेऊया. हे थंड झाल्यानंतर आणखी थोडं घट्ट होतं. आता तुम्ही बघू शकता इथं मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि ते आणखी घट्ट झालेलं आहे. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये आपण हे थंड करून घेणार आहोत. तर आपण हे फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर इथं मी 1 वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. ही आपल्याला घेण्यापूर्वी 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्येच ठेवायची, म्हणजे ती एकदम फेटली जाते आणि थोडी घट्ट होते. आपल्याला ही आता क्रीम फेटून घ्यायची आहे. तर आता आपण ही फेटून घेऊया. ही आपल्याला थोडी घट्ट अशी फेटून घ्यायची आहे. क्रीम लवकर फेटण्यासाठी आपण त्याच्या खाली बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचं पाणी आपण क्रीमच्या खाली आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये घेणार आहोत, म्हणजे आपली क्रीम पटकन घट्ट होते आणि छान फेटली जाते. 4 ते 5 मिनिटं फेटल्यानंतर आपण त्यामध्ये आता दुधाचं तयार केलेलं घट्ट मिश्रण घालून घेऊया. हे थोडं आपण सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊया क्रीममध्ये. आता क्रीम आपली आणखी घट्ट होईल. ही थोड्या वेळ आपण चमच्याने सगळं ही क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आणखी फेटून घेऊया. आता आपण आणखी 2 ते 3 मिनिटं चांगली फेटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता पहिल्यापेक्षा भरपूर घट्ट झालेली आहे. आता क्रीम एकदम दाटसर अशी तयार झालेली आहे. आता आपण एकदा ही चमच्याने मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण व्हॅनिला इसेन्स घालून घेऊया. तुम्हाला इथं कोणत्या वेगळ्या फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही दुसरा कोणताही फ्लेवर ह्यामध्ये वापरू शकता. आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता आपली क्रीम तयार झालेली आहे. तर आता आपण हे आईस्क्रीम मोडमध्ये घालून घेऊया किंवा एखाद्या पॅकबंद डब्यामध्ये घातलं तरी चालेल. हे आपण पॅक करून घ्यायचं आणि मी आणखी एका कपामध्ये हे आईस्क्रीम घालून घेते राहिलेलं. आता हे पण आपण वरून पॅक करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं तयार होतं आईस्क्रीम.
आता हे आपण 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं. हे आता आपण 7 ते 8 तासानंतर आईस्क्रीम चेक करूया. मी हे आईस्क्रीम रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर आता आपण चेक करूया. तर आपलं आईस्क्रीम आता तयार झालेलं आहे. हे आपण फ्रीजमधून काढल्यानंतर थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे ते एकदम आपलं आईस्क्रीम सुटतं आणि इझिली बाहेर निघेल. तर आपण एखादा मिनिट आपण हे पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित सुटलं जातं. आपलं आईस्क्रीम आता तयार झालेलं आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.